श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे श्रावणातील पहिला सोमवार। तर आज स्वामींची कोणती सेवा केल्याने तुम्हाला फळ प्राप्त होईल, तर आज तब्बल 71 वर्षांनी असा योग आलेला आहे की आज सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होत आहे। तर आज आहे पहिला सोमवार। तर आपल्याला शिवमूठ लागलं आहे तांदूळाची, तर शिवमूठ आहे तांदूळाची आणि शिवलिंगांवरती आपल्याला अर्पित करायची आहे। आपल्या देवघरामध्ये नदी नाग विरहित असलेला शिवलिंग असावा आणि संपूर्ण श्रावण महिना आपण शिवलिंगांवर अभिषेक ही सेवा करू शकता। शक्य नसल्यास फक्त श्रावण सोमवारीही तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा करताना एका ताम्हणामध्ये शिवलिंग घ्यायचा आहे, त्याला जलाभिषेक करायचा आहे। जलाभिषेक करताना स्वामी स्तवन वाचायचे आहे, एक माळ श्री स्वामी समर्थाची वाचायची आहे, गणपती अथर्वशीर्ष एक वेळा करायचा आहे, महामृत्युंजयची एक माळ जप करायचा आहे, ओम नमः शिवाय हा एक माळ जप करायचा आहे आणि श्री सूक्त 7 वेळा करायचा आहे। शिव महात्म्य स्तोत्र हा एक वेळा करायचा आहे आणि कालभैरवाष्टक 4 वेळा करायचे आहे। शिव नामावली 1 वेळा करायची आहे आणि शिव प्रार्थना 3 वेळा करायची आहे। ही सेवा करायची आहे तुम्हाला श्रावणच्या पहिल्या सोमवारी आणि ही स्वामी समर्थाची सेवा आहे। त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि सर्वांनी तीर्थ घ्यायचे आहे। तीर्थ घेताना सेवा आपण रात्रीच्या जेवणाच्या आधी संपूर्ण करायची आहे आणि दिवसभरात कधीही करू शकता, पण तुम्हाला जेव्हा योग्य वेळ वाटेल त्या टायमाला तुम्हाला ही सेवा करायची आहे। स्वामींची ही सेवा आहे। स्वामी म्हणजे साक्षात महादेवाचं स्वरूप असल्यामुळं श्रावणातली ही पहिली सोमवार आहे, त्यामुळे पहिल्याच सोमवारी हा उपवास पडलेला आहे, त्यामुळे याचं फार महत्त्व दिलेलं आहे। 71 वर्षांनी हा योग आलेला आहे, त्यामुळे ही सेवा केल्याने तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे वारे संपून सुखाचे वारे येतील आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन क्लिक करा।